ही कशाला म्हणतात? मी लेखक कवी संजय सोनकांबळे. स्वर लेखक कवी संजय सोनकांबळे. मी आपल्यासमोर एक सुंदर हिट सुपरहिट नवीन रीलचं गाणं सादर करत आहे. ते गाणं, ती कविता बघा. कशी नशिबानं मांडली ही थट्टा, कशी नशिबानं मांडली ही थट्टा. मला वाटते हो खोलावं स्वतःच पुरी भाजीचं चायचं हॉटलाचा कट्टा. पण कोठून आणायचो भरगत हा पैशाचा गट्टा. गरिबीला लाजायचं नाही आणि कष्टला कधीच हारायचं नाही. जीवनामध्ये कष्ट सातत्यानं दिवस रात्र इमाने इतबार वफादारीनं करतच राहायचं. आणि गरिबी जरी असली तरी छाती काढून वागवणे पुढे तर चालतच राहायचं. जो शून्यातून विश्व निर्माण करतो तोच खरा ह्या जगाचा विश्वदीप. तो स्वतः स्वयंप्रकाशित होऊन इतरांना देतो प्रकाश. स्वयंप्रकाशित म्हणजे इतरांना तो देतो आदर्श. इतर देतो तो हिट, इतर देतो तो उपदेश. जर तुम्हाला शिकायचंच असेल तर शिका की निसर्गापासून. ते गुलाबाचं फूल किती असते व सुंदर, किती असते व मनमोहक, किती असते व रंगीबेरंगी. तो काट्यामध्ये जन्म घेतो, तो काट्यामध्ये जन्माला येतो. काटा म्हणजे आहे हो त्याचा वनवास, काटा म्हणजे आहे हो त्याचा त्रास, काटा म्हणजे आहे हो त्याची ती गरिबी. तरी तो जन्म घेण्याचं विसरत नाही, जन्म घ्यायचं सोडत नाही. जन्म घेता घेता तो जन्माला येता येता त्याचा रंग किती उडून जातो. ते काटे त्याला चरपाटे मारतात, हवेच्या झोकाने त्याला काटे चुपतात. म्हणजे वनवास सहन करतो पण जन्म घेणं सोडत नाही. तो स्वतः जन्म घेऊन, तो स्वतःला जन्माला येऊन रंगीबेरंगी बनवून, सुंदर मनमोहक बनवून जगाला करून घेतो आकर्षित. स्वतः आदर्श होऊन दुसरा देतो आदर्श. म्हणून आपण पण जरी असली गरिबी, जरी असला त्रास, तरी खूप भोगले पाहिजे कष्ट आणि स्वयं प्रकाशित होऊन स्वतः आदर्श होऊन इथं दिला पाहिजे आदर्श. कशी गरिबीनं मांडली थट्टा, कशी गरिबीनं मांडली थट्टा. मला वाटते हो खोलावं स्वतःच पुरी भाई चायचा कट्टा. मला वाटते हो. सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. जे आदिवासी, जे लघुजी, जे जाटवा, जे चामार, जे भारत. टेक एन्जॉय, आनंद घ्या. आवडतं लाईक फॉलो करा. थँक्यू.